गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। माईबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे की जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला। म्हणजेच काय? म्हणजेच आपण सर्वांच्या आवडीचं व्हायला पाहिजे। पण आपण असं कधी करतो का? बघा, समर्थांनी किती सुंदर सांगितलेलं आहे की जर आपण सर्वांच्या आवडीचं झालो, जर आपण सर्वांना आवडायला लागलो ना, तर आपण आपोआप देवाला आवडायला लागतो। आपण आपोआप देवाच्या जवळ जातो। पण त्यासाठी वेगळी भक्ती करायची गरज आहे का? बघा, ज्यांना असं वाटत असतं की माझं मी व्यवस्थित वागतो, मग मी भक्ती का करावी? पण समर्थांनी सांगितलेलंच आहे ना की मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे। तो कधी ना कधी चुकणार आहे। पण जेव्हा तो चुकतो ना, तेव्हा त्याला समर्थ मार्गदर्शन करतात, तेव्हा त्याच्या चुका असतात ना, सद्गुरू पदरामध्ये घेत असतात। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला वेगळी भक्ती करायची गरज नाही। जर तुम्ही सर्वांच्या आवडीचं झालं, जर तुम्हाला समाजामध्ये मान हवा असेल, जर तुमची समाजामध्ये बघा इज्जत हवी असेल, तर तुम्ही सर्वांच्या आवडीचं व्हायला पाहिजे ना। पूर्ण समाजामध्ये प्रेम निर्माण करायला हवं। पण आपण असं करतो का? आपण स्वतःसाठी जगता जगता पूर्ण आयुष्य निघून जातो। पण आपल्या मुखामध्ये कधी श्रीरामाचं नाम येत नाही, कधीच येत नाही। मग आपला मृत्यूसुद्धा जवळ येतो। मग तेव्हा आपल्याला आठवण येते की आत्तापर्यंत मी श्रीरामाचं नाम घेतलं असतं ना, तर मला यमदेव बघा यमदूत घ्यायला आले नसते, तर साक्षात माझे सद्गुरू घ्यायला आले असते। पण बघा, समर्थांनी सुंदर सांगितलेलं आहे की जेव्हा माणसाचं लग्न झालेलं नसतं, तेव्हा बघा लहानपणापासून त्याची आवडती कोण असते बरं? त्याची आई असते। आणि जेव्हा बघा ते पिवळे तांदूळ असतात, बघा त्या हळदीमध्ये माखलेले तांदूळ असतात, जेव्हा याच्या डोक्यावर पडतात ना, तेव्हा त्या दिवसापासून तो आईचा लाडका होणं विसरून जातो। मग तो लाडका होतो कोणाचा? तो लाडका होतो बायकोचा, त्याच्या पत्नीचा। पण समर्थांनी सांगितलेलं आहे की पत्नी आणि बायकोमध्ये फरक काय आहे बरं? जेव्हा आपली चूक होते ना, बघा कधी आपली कुणाशी भांडण झाली, हे आपण आयुष्य जगत असताना या विश्वामध्ये आपण आपला शत्रू ऑलरेडी कोणीच नसतो। पण कधी कधी बघा राग रुसवे फुगवे निर्माण होतात। आणि अशामध्ये आपण जर बघा लहान असताना आपली कोणाशी भांडण जरी झाली ना, आपली चुकी असली तरीसुद्धा आपल्या बाजूने खंबीर उभी राहणारी ती फक्त आईच असते। तिच्याशिवाय कोणी राहू शकत नाही। जरी आपली चुकी असले ना, तरी आपल्या दुश्मनाशी ती भांडत राहील। कारण का? कारण माझा मुलगा आहे ना, तो सुखरूप राहिला पाहिजे। त्याच्या बघा अंगावर आज कोणता आळ आला नाही पाहिजे। जरी तो चुकला असला ना, तरी तो माझा मुलगा आहे। पण बघा बायकोला बघा, जरी कोणाशी कधी भांडण झाले ना, तरी पहिल्यांदा बायको कधीच बघा अगोदर आपल्यालाच बोलेल की तुझीच चुकी असेल, तुम्हीच चुकला असाल। तुमचा स्वभाव आहे ना, तो थोडा खोडसर आहे, म्हणून तुम्हीच चुकला असाल। पण त्याच ठिकाणी आपली आई असते ना, आपल्याला पदराशी घेते, आपल्याला एवढं प्रेम देते ना की आपल्याला स्वर्ग सुखाचं बघा ते सुख लागत असतं। म्हणून आई आणि बायकोमध्ये हा सुंदर फरक समर्थांनी सांगितलेला आहे। पण आजचा हा मनुष्य आहे ना, आईला विसरून गेलेला आहे आणि बायकोचं नातं त्यांनी जवळ केलं आहे। म्हणून हे आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असून चालत नाही, त्यासाठी सुंदर सुविचार सुद्धा असावे लागतात। आपण कसे दिसतो यापेक्षा कसे वागतो याला खूप अधिक महत्त्व आहे। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, बघा तुम्ही दिसणं, बघा तुम्ही गोरे असाल किंवा तुम्ही काळे असाल, याला अजिबात महत्त्व नाही। कारण जे महत्त्व आहे ना, तुमचं मन कसं आहे। जर तुमचं मन निर्मळ असेल ना, तर तुम्ही सुंदर व्यक्ती आहात।
पण तुमच्या मनामध्ये खोटं असेल, तुमच्या मनामध्ये दुर्गुणता भरलेली असेल ना, तर तुमचा चेहरा कितीही सुंदर असेल ना, तरीही त्याला काहीच महत्त्व नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जर तुला सुंदर बनायचं असेल ना, तर मनाने सुंदर बन. तू सर्वांना आवडायला हवा. जेव्हा आपण बघा सर्वांना आवडत नाही ना, तेव्हा देवसुद्धा आपल्याला आवडीचं करत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की तुझ्याकडे पैसा धन किती आहे ना, याच्यापेक्षा तुझ्याजवळ माणसं किती आहेत. बघा, तू पूर्ण आयुष्य जगलास, पण तुझ्यापुढं माणसं किती येतील हे तू कधी लक्षात घेतलंस का? कधीच घेतलं नाही. जेव्हा तुझा मृत्यू होतो ना, तेव्हा बघा तुझी प्रेत यात्रा चालू राहते. बघा ती चालू असते, तेव्हा माणसं तुझी प्रेत यात्रा पाहून रडली पाहिजेत की खरंच हा मनुष्य होता ना, किती सुंदर मनुष्य होता, अजून 10 वर्ष जगायला पाहिजेत होता, असं प्रत्येक माणसाने म्हटलं पाहिजे ना. तरच आपलं बघा आपण या जीवनामध्ये जे काही जगलो त्याचं सामर्थ्य ही ऊर्जा निर्माण करत असते ना. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, हे जीवन जगत असताना बघा पहिली गोष्ट म्हणजे कौतुक आणि दुसरी गोष्ट म्हणजे टीका. या दोन्हीही या गोष्टीचा स्वीकार करायला हवा. कारण झाडाच्या वाढीसाठी ऊन आणि पाऊस या दोघांचीही अत्यंत गरज असते. म्हणजे काय, म्हणजे कधी कधी कौतुकसुद्धा व्हायला पाहिजे आणि टीका कोणावर होत असते बरं? बघा जो जास्त बघा सक्सेसफुल होतो ना, बघा यशस्वी होतो, त्याच्यावर टीका होणारच आहे. कारण का? कारण त्याने कमी वेळेमध्ये धन संपत्ती मिळवलेली असते. त्यांनी कमी वेळेमध्ये बघा आपण कोण आहोत हे जगाला दाखवलेलं असतं. आणि जेव्हा टीकाकारांची सुरुवात होते ना, तेव्हा समजून जावं तुम्ही यशाच्या मार्गावर आहात. पण जेव्हा आपलं आयुष्य एकदम नॉर्मल चालू असतं, तेव्हा समजून जावं आपलं कुठेतरी चुकत आहे. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की एखादं झाड असेल ना, त्या झाडाच्या वाढीसाठी नुसतं पाऊस पडून जमेल का? त्याला उन्हाची सुद्धा गरज आहेच ना. बघा म्हणून या दोघांचीही आपल्याला गरज आहे. कौतुक आणि टीका आहेत ना, त्यांना पॉझिटिव्ह गोष्टीनं घ्यावं. आणि ज्या वेळेला आपण ही पॉझिटिव्ह गोष्ट आपल्या जीवनामध्ये आनंदमय करू ना, तेव्हा आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल, तेव्हा आपल्या जीवनामध्ये सुख निर्माण होईल. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की या जगामध्ये तुझ्या जवळ जर कोणी एक व्यक्ती असेल ना, तर ती तुझी आई आहे. त्या आईला तू कधीच विसरू नको. पहिली आई तुझी जन्मदाता आई आणि दुसरी आई तुझी सद्गुरू आई. जेव्हा तुझ्या जन्मदाता आईचा मृत्यू होतो, तेव्हा तुझ्या आयुष्यापर्यंत जी कायम तुझ्यासोबत राहते ना, ती आहे सद्गुरू आई. तिला कधीच विसरू नको. म्हणूनच समर्थांनी सांगितलं आहे ना की जो आवडे सर्वांना तोशी आवडे देवाला. म्हणून तू सर्वांच्या आवडीचा हो, तेव्हाच तुझी ही आई आहे ना तुला पदरामध्ये घेईल. पण तुझे जर अवगुण तुझ्या वैखरीमध्ये दिसत असतील ना, तर तुला कोणीच आवडीचं होणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की जीवनात कधी अहंकारी बनू नकोस. कारण आज उडणारा पाळापाचोला आहे ना, हा एकेकाळची हिरवळ होता. ते कधीही ध्यानात ठेव, तुझ्या लक्षामध्ये असू दे. कारण बघा आपण जेव्हा झाडाला पाळवी येते, पानं येतात, तेव्हा वातावरण किती सुंदर हिरवगार वाटू लागतं. पण जेव्हा ऊन पडतं बघा, तो पाळापाचोला होतो, तेव्हा मात्र एक काळी दिसणारा हा पाळापाचोला होता. तो हिरवळ होता, तो पाहून मनाला आनंद वाटायचा. पण आज तो पाळापाचोला झालेला आहे. म्हणजेच काय, माणसाचं हे सौंदर्य आहे ना, ते बघा म्हातारा होईपर्यंत टिकतं का? ते कधी ना कधी संपणारं आहे. म्हणजे ते क्षणिक सौंदर्य आहे. त्याच्या पाठीमागे तू लागू नकोस. कारण त्याच्या पाठीमागे लागशील ना, तर तू अहंकाराने बरबटला जाशील. समर्थांनी सांगितलेलं आहे की जर तुझ्या मनाला तू सुंदरता निर्माण करशील ना, तर तू इतरांचं आयुष्यसुद्धा चांगलं बनवशील. इतरांच्या आयुष्यामध्ये सुद्धा तू आनंदच निर्माण करशील. आणि स्वतःचं आयुष्य आहे ना, ते सुद्धा आनंदामध्ये निघून जाईल. म्हणजेच काय, म्हणजेच तू सर्वांच्या आवडीचा सुद्धा होईल आणि सद्गुरू आईसुद्धा तुला पदरामध्ये घेईल. पण आपण असं कधी करतो का?
म्हणून श्रीरामाचं हे नाम आहे ना, हे सद्गुरू आईचं नाम आहे. कधीही तू जीवनामध्ये विसरू नकोस, कारण तुला ते पावळोपावळी तुला कामी येणार आहे. तुझ्या आयुष्यामध्ये जे तुझे चढउतार आहेत त्यांच्यामध्ये प्रत्येक क्षणी तू हे नामस्मरण आहे ना, ते निरंतर तुझ्या मनामध्ये निर्माण कर. जेव्हा हे नामस्मरणाची पावर आहे तुझ्या जीवनामध्ये जेव्हा निर्माण होईल ना, तेव्हा तुझ्या जीवनात जरी दुःख आले ना, तू बघा, तू न डगमगता न दुःखी होता सामोरे जाशील. तुला काहीच वाटणार नाही. म्हणून बघा, हे नाम असतं प्रत्येक ठिकाणी जेव्हा तू घेशील ना, तेव्हा त्या प्रत्येक ठिकाणाचं सुद्धा महत्त्व तेवढंच योग्य आहे. म्हणजेच काय, म्हणजेच आता तुम्ही म्हणाल की बघा, हे नामस्मरण असतं मी जेवता वेळी घेतलं, मी काही काम करता वेळी घेतलं. जसं तू नामस्मरण घेशील ना, तसे तुला पुण्य लाभणार आहेत. ते कसं बरं? बघा, जेव्हा तू स्नान करताना हे नाम घेतलंस ना, तर ते नाम आहे ना, ते तीर्थस्नान होऊन जाईल. बघा, पण जेव्हा तू भोजन करताना हे नाम घेशील तेव्हा तो प्रसाद होऊन जाईल. हे चालताना जर तुम्ही हे नाम घेतलंस ना, तर ती तीर्थयात्रा होऊन जाईल. आणि जर तू स्वयंपाक करताना हे नाम घेतलंस तर तो महाप्रसाद होऊन जाईल. आणि जर झोपताना नाम घेतलंस तर ते ध्यान निद्रा होऊन जाईल. बघा, म्हणजे काम करताना नाम घेतलं तर ते कर्मभक्ती होईल. म्हणजेच काय, म्हणजेच आपले कर्मसुद्धा श्रेष्ठ होऊन जातील. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या स्थळी तू हे नाम संकीर्तन हे भजन निर्माण करशील ना, त्या त्या स्थळी तुझा पुण्य तर लाभणारच आहे, पुण्य तर मिळणारच आहे. पण तुला कुठे बाहेर तीर्थयात्रेला जायची गरज आहे का? हे चालताना जरी नाम घेतलं ना, तुझे हजारो तीर्थाचं पुण्य तुला लाभेल. एवढं या नामामध्ये पावर आहे. पण मनुष्य मात्र हे विसरून जातो आणि अवगुणांचा संग करतो. कारण त्या अवगुणांमध्ये त्याच्या डोळ्यांना आनंद निर्माण होतो. पण समर्थांनी सांगितलेलं आहे की या डोळ्यांना जेव्हा आनंद निर्माण होतो ना, तेव्हा समजून जावं की आपण कुठेतरी चुकतो आहोत. आपल्याला आपल्या जीवनामध्ये कुठेतरी अधोगती निर्माण झालेली आहे. म्हणून माणसाचं मन प्रसन्न व्हायला हवं, माणसाचं मन निर्मळ व्हायला हवं. कारण ह्या डोळ्यांना सगळ्या दिसणाऱ्या गोष्टी खऱ्या असतात का बरं? कधीच नसतात. समर्थांनी सांगितलेलं आहे की बघा, आपण म्हणत असतो वैकुंठ नगरी, वैकुंठामध्ये कोण राहतात बरं? वैकुंठामध्ये जायला हवं, पण वैकुंठ नक्की आहे कुठे? वैकुंठ काय आहे, कुठे आहे? वैकुंठ आपल्या घरातच असतो ना, फक्त ते डोळे उघडे ठेवून पाहावं लागेल. आणि आपण डोळे उघडे जेव्हा ठेवू ना, तेव्हाच तो वैकुंठ दिसेल. पण तो वैकुंठ बघा या मनाच्या बघा डोळ्यांनी दिसतो, तो आपल्या या साधारण डोळ्यांनी कधीच दिसत नाही. ही मनाची दारे आहेत ना, ती उघडून अनुभव घ्यायला लागेल. वैकुंठेश्वर विठोबा बघा, विठ्ठल रखुमाई तुम्हाला तर माहीतच असेल. वैकुंठेश्वर विठोबासुद्धा पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर उभा राहिला ना, तर इतरांचं काय? ते वैकुंठ म्हणजे आपली कर्मभूमी आहे, आपलं घर आहे, आपल्या आईवडील आहेत, आपली पत्नी मुले घरातील मंडळी आहेत. म्हणजे हे भरलेलं कुटुंब आहे. बघा, एखाद्या वारकऱ्याला विचारलं तर तो म्हणेल ना, माझं वैकुंठ आहे ना, ते पंढरपूर आहे. तेव्हा वैकुंठ पाहायला बाहेर जाऊ नका. हे वैकुंठ आहे ना, हे पूर्ण शरीर आहे. या वैकुंठामध्ये जेव्हा नामस्मरण निर्माण होईल ना, तर ते खरं पंढरपूर होईल. आणि हे पंढरपूर होईल कधी? जेव्हा श्रीरामाच्या नामाचा उच्चार, नामस्मरण या मनामध्ये निर्मळता तयार होईल ना, तेव्हा हे शरीर आहे ना, हे मन आहे, हे पंढरपूर झाल्याशिवाय राहणार नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे की बघा, आजचा मनुष्य आहे ना, स्वतःला बघा असं समजतो की मी खूप हुशार झालो आहे, मी खूप पुढे गेलो आहे, माझ्या शिक्षणाच्या जोरावर मी सर्व काही शिकलो आहे, मी चंद्रावर सुद्धा पोचलो आहे, मला एवढी बुद्धिमत्ता आली आहे ना, मी सर्वावर विजय निर्माण करू शकतो. पण समर्थांनी सांगितलेलं आहे की तू जे शिकला आहेस ना, ते सर्व काही माझ्या भगवंताने या ग्रंथांमध्ये अगोदरच लिहून ठेवलेलं आहे. तू सूर्य बघा, चंद्राचा शोध लावला, चंद्रावर गेलास,
ते सर्व काही अगोदरच ग्रंथांमध्ये बघा लिखित आहे. आणि हे शास्त्रज्ञांनी हा शोध काही नवीन लावला आहे का? अजिबात नाही. हे सर्व काही या हिंदू धर्माची, या हिंदू शास्त्राची एवढी संपत्ती आहे ना, ही एवढी ऊर्जा आहे ना, ती माझ्या परमेश्वरानं अगोदरच लिहून ठेवलेली आहे. बघा आता हा विष्णूचा अवतार बघा, तुम्हाला सर्वांना माहीत असेल की श्री विष्णूंचा अवतार आता हा कलियुगाचा बघा शेवटी होणार आहे. आणि हा कल्कीचा अवतार आहे ना, बघा त्या कल्की देवाची भविष्यवाणी काय आहे बघा, तुम्हाला आताच माहीत होणार आहे. कारण का पुढे काय होणार आहे ना, ते सर्व काही परमेश्वरानं बघा आताच आपल्याला माहीत करून ठेवलेलं आहे. म्हणून आपण कसं वागावं ना, त्या गोष्टीवरून शिकावं. बघा या कल्की देवाची भविष्यवाणी ऐका. बघा कुंधेदरी नावाची ही राक्षसीन आपला पुत्र विकेजनला हिमालय पर्वतावर डोके आणि निषद पर्वतावर पाय ठेवून अनेक योजने झोपून स्तनपान करेल. बघा या कल्की देवानं, या श्री विष्णूंचा अवतार हा कल्की देव आहे, त्यांना बघा पूर्ण लिखित स्वरूपात सांगितलेलं आहे. तिच्या त्या स्तनातून निघालेल्या दुधापासून नद्यांची उत्पत्ती होईल आणि तिच्या श्वासाने वाघ हत्ती दूर फेकले जातील. तिच्या कानांना गुफा समजून सिंह निवास करतील. तिच्या अंगातील रोमांमध्ये हरणीसारखी प्राणी राहतील. आणि या अद्भुत राक्षसिणीला बघा, या अद्भुत राक्षसिणीला बघून कळी देवाचे सैन्य मूर्छित होऊन जाईल. आणि या कली देवांनी तिच्यावर आक्रमण केल्यावर त्याच्यासह सर्व सैन्यांना गिळून टाकेल. आणि काळीजवळ असलेल्या या तलवारीनं तिचे पोट फाडून बाहेर येतील. आणि हे पोट फाडल्यामुळं सगळीकडे रक्ताच्या नद्या वाहतील आणि कोथोदरी आपले प्राण त्यागेल. मरू आणि देवपी नावाचे हे दोन भक्त कळीदेवाचे शिष्य बनतील. आणि हे दोन शिष्य आणखी विशाखा यूप आणि शिष्यांसह आपल्या विराट सैन्यासह कलिदेव विशासन नावाच्या प्रदेशावर आक्रमण करेल. आणि या भीषण युद्धामध्ये अधर्मी नष्ट होतील. बघा ते क्रूर कर्म करत आहेत ते पूर्ण नष्ट होऊन जातील. आणि कोक आणि विकोक नावाचे दोन राक्षस आहेत, अनेक प्रकारे आपल्या मायेचा अवलंब करतील. परंतु कलिदेवापुढे त्यांचे पूर्ण प्रयत्न आहेत ना, ते व्यर्थ होऊन जातील आणि त्यांचा वध केला जाईल. त्यानंतर कल्कीदेव बघा भल्लार नगरावर आक्रमण करतील. आणि भल्लार नगरीचे हरिभक्त राजा शशीध्वज आणि त्यांची धार्मिक वृत्तीची पत्नी आहे ना, तिचं नाव आहे सुशांता, आपल्या योग बळाने कलिदेवाला ओळखतील. आणि ती आपल्या पतीला परोपरीने शत्रू भावना त्यागून श्रीहरींच्या चरणी शरण जाण्याबद्दल समजवेल. पण राजा शशीध्वज न ऐकता पुत्र जवळचे संबंधी व सैन्यासह कळीदेवावर आक्रमण करतील. आणि शशीध्वजाच्या पराक्रमाने कळकी देवांचे शिष्य पराजित होतील. आणि मार्मिक शस्त्रागाने कळकीदेव मूर्छित होतील. राजा शशीध्वज त्यांना राजमहालामध्ये नेऊन जातील. आणि राणी सुशांता आणि तिच्या सख्या इतक्या आनंद विभोर होतील की त्या आनंदाने त्यांच्या भोवती नृत्य करू लागतील. आणि कल्की शुद्धीवर आल्यानंतर त्या सर्वांचा भक्तिभाव पाहून संतुष्ट होऊन आत्मसमर्पण करतील. राजा शशीध्वज आपली कन्या रामाचा विवाह कल्कीशी करतील. त्या निमित्ताने मोठा उत्साह होईल. आणि भगवान कल्की भारतातील सर्व अत्याचारी राजांचा संहार करतील. आणि दुष्ट लोक त्याच्या भीतीने सर्वांगाने वागतील. बघा लक्ष बघा विचलित होऊन देऊ नका. आपण पाहत आहोत की बघा त्या कल्की देवाची ही भविष्यवाणी आहे ना, या विष्णूच्या अवताराची ही भविष्यवाणी आहे. बघा या कलियुगाच्या शेवटी हा अवतार होणार आहे. बघा ज्याप्रमाणे श्रीरामाचा अवतार झाला, श्रीकृष्णांचा अवतार झाला, त्याचप्रमाणे हा श्री विष्णूंचा अवतार आहे. तो हा कल्की देवाची ही भविष्यवाणी आहे आणि हे पुढे घडणार आहे. आपण म्हणत असतो ना की बघा शास्त्रज्ञांनी भरपूर मोठी प्रगती केली, पण हे सर्व आहे ना ते आपल्या देवानं लिहून ठेवलेलं आहे. म्हणून बघा ते कल्की देव आहेत ना, ते दिग्विजय करून संपूर्ण भारताचे चक्रवर्ती राजा होतील. आणि त्यांच्या वडिलांनी
अश्वमेध यज्ञाचा केलेला तो संकल्पसुद्धा पूर्ण करतील आणि अश्वमेध आणि इतर प्रकारचे यज्ञ करून वैदिक धर्माचे पुनरुद्धार करतील. त्यांचे हे असाधारण कर्तृत्व पाहून त्यांचा सौजन्यपूर्वक स्वभाव, प्रजेच्या हिताचा सदैव विचार करणं, बघा हे सर्व लोक त्यांचे अनुकरण करू लागतील. त्यांची सदिच्छा वागणूक, आदर्श आणि धर्म कर्माचे लोक आचरण करून लोकांना परम शांतींची अनुभूती प्राप्त होईल आणि वेळेवर पाऊस बघा पाणी आल्यामुळं धन धान्य चांगलं पिकेल, रोगराई शोक कुठेच राहणार नाही. या प्रकारे परत सत्ययुगाची सुरुवात होईल आणि कल्कीदेव आपला अवतार संपूर्ण देह त्याग करून पुन्हा देव लोकामध्ये परत जातील. बघा हे जे होणार आहे ना, बघा या कलियुगाच्या शेवटी होणार आहे. जेव्हा भरपूर पाप वाढले जातील ना, तेव्हा परत हे सर्व नष्ट होऊन सत्ययुगाचा प्रारंभ होईल आणि परत जनजीवन पहिल्यासारखं चालू होईल. बघा या सर्व गोष्टी आपल्या परमेश्वरानं अगोदरच सांगितलेल्या आहेत का मी पुढे काय होणार आहे आणि काय करणार आहे. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना की अजूनही तुमच्याकडे वेळ आहे की तुम्ही चांगले वागा, तुमच्या आईवडिलांचा सांभाळ करा. कारण तुमचे कर्म जर चांगले असतील ना तर तुमचं जीवनसुद्धा सुंदर होईल आणि तुमच्या मृत्यूनंतर तुमचं बघा पूर्ण तुमचा प्रवास आहे तो सुद्धा सुंदर होईल ना. म्हणून समर्थांनी बघा श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे, या जगामध्ये कोणी सुखी पूर्ण आहे का? जणी सर्व सुखी असा कोण आहे? विचारे मना तुझी शोधूनी पाहे, मनात वाचिरे पूर्व संचित केले, तया सारिके भोगणे प्राप्त झाले. म्हणजेच काय? हे म्हणा या जगामध्ये सर्व तऱ्हेने सुखी असा कोणी आहे का? या जगामध्ये सर्व गुण संपन्न कोणी आहे का? म्हणजेच या नश्वर जगामध्ये कोणीही सुखी नाही. हे म्हणा तू विवेक बुद्धीने ते शोधून पहा. म्हणजेच तू भौतिक सुखांच्या मागे धावू नकोस. पण बघा मनुष्य कुठे असतो ना तिथे बघा जे डोळ्यांनी त्याला चांगलं दिसतं ना, डोळ्याने आनंद मिळतो, त्या भौतिक सुखांच्या मागे मागे धावू लागतो. आणि जेव्हा जास्त बघा त्याची वेळ येते ना तेव्हा तो भौतिक सुखांमध्ये मागे धावून धावून बघा खूप दुःखी होतो. आणि कधी हा दुःखी झाला ना, बघा आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीनं आत्महत्या केली, एखाद्या व्यक्तीनं वेगवेगळ्या प्रकारे बघा त्याचा मृत्यू झाला. पण त्याचं कारण काय असतं? तो भौतिक सुखांच्या मागे लागलेला असतो. आणि जेव्हा भौतिक सुखांच्या मनुष्य मागे लागतो तेव्हा त्याची अधोगतीच होते ना. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे या जगामध्ये ना कुणीच सर्वगुण संपन्न नाही आणि कुणीच सुखी नाही. प्रत्येकाला दुःख आहे, प्रत्येकाला सुखसुद्धा आहे, पण ते आपल्या मान्यावर आहे ना. हे म्हणा तूच पूर्वजन्मी म्हणजेच भूतकाळामध्ये ज्या प्रकारे कर्म करून तू संचित केले आहे, म्हणजेच तू जे काही कर्म केले आहेस ना त्याप्रमाणे तुला या जन्मीसुद्धा या वर्तमानामध्ये सुद्धा त्याची फळं भोगावी लागणार आहेत. म्हणजेच काय? म्हणजेच तू मागच्या जन्मामध्ये जर तू तुझ्या जीवनामध्ये आता दुःख येत असतील तर तू असं समजून जा की मागच्या जन्माचे जे कर्म आहेत ते चांगले आपल्याकडून घडले गेलेले नाही आहेत आणि त्याचे पूर्ण भोग आहेत ना, ते फळं आहेत तुला या जन्मामध्ये भोगावी लागणार आहेत. म्हणून तुझ्या जीवनामध्ये दुःख आहे, पण मनुष्य मात्र करतो काय? जेव्हा दुःख यायची सुरुवात होते ना बघा तो अधर्म मार्गाचा विचार करू लागतो. बघा तो शॉर्टकट शोधतो. पण समर्थांनी सांगितलेलं आहे इथेच मनुष्याची गाडी अडकली जाते आणि आयुष्याची राख रांगोळी होते. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे तू घाबरू नकोस, तू भिवून जाऊ नकोस. पण तू कधी भिणार नाही. तुझ्या जीवनामध्ये मृत्यूची भीती काय आहे बरं? कारण तुझ्या या वैखरीमध्ये बघा नामस्मरण नाही, श्रीरामाचं नामस्मरण नाही. हा जगाचा पूर्ण करता हरवता आहे ना, तोच आपल्या जीवनाचं सत्य आहे. पण मनुष्य मात्र या पूर्ण गोष्टीला विसरलेला आहे. श्रीरामांच्या नामस्मरणामध्ये तू एकदा तरी गुंतून जा, तुझ्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून समर्थांनी प्रत्येक सजीवाला, प्रत्येक मनुष्याला सांगितलेलं आहे की जर तुझ्या जीवनामध्ये तुला सुख प्राप्त व्हावं वाटत असेल तर तुझ्या जीवनामध्ये तुझं कुटुंब आहे ना ते सुखी तुझ्यामुळं राहिलंच पाहिजे.
पण तू सर्वांच्या जेव्हा आवडीचं होशील, तुझ्यामुळे कुणाच्या मनावर दुःख होणार नाही असं तुझं वागणं जर होईल ना, तेव्हा तुझ्या जीवनामध्ये खरी भक्ती व्हायला निर्माण होईल. नुसतं देवदेव करून भक्ती करून कधीच भक्ती होत नसते. जर मनाला जर तुमच्या सामर्थ्य मिळालं ना, जर तुमचं मन निर्मळ करायचं असेल ना, तर या वैखरीमध्ये श्रीरामांचं नामस्मरण करावं लागेल. आणि हे नामस्मरण घडेल कधी? जेव्हा हा राक्षसरूपी रावण आहे ना, तो वैखरीमधून निघून जाईल आणि तिथे श्रीरामांच्या नामस्मरणाचा उच्चार केला जाईल, तेव्हाच हे घडेल ना. कारण जिथे श्रीरामांचं वास्तव्य असतं ना, तिथे हे मन सुद्धा निर्मळ होऊन जातं, हे मनाला शांतता मिळते. म्हणूनच श्रीरामांच्या जीवनामध्ये सुद्धा बघा, आपण रामायणामध्ये सुद्धा पाहिलं असेल, श्रीरामांच्या जीवनामध्ये कितीतरी संकट आली, कितीतरी दुःख निर्माण झाली. बघा पूर्ण बघा, त्या अयोध्येचा राजा होते ना श्रीराम, तरीसुद्धा त्यांना त्यांच्या जीवनाचे ते भाकीत होतं. बघा ते कर्म होतं, त्यांना करावीच लागली आणि ते करणंच भाग आहे. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की परमेश्वराला सुद्धा कर्मांचे भोग चुकले नाहीत, ते कर्म करावेच लागले. पण ते परमेश्वराने हे कर्म केले कुणासाठी? तर ते केले ना, तर फक्त या सजीवासाठी, या मनुष्यासाठी. कारण या मनुष्याला समजावं की हे कर्म आहेत ना, ते प्रत्येकाला भोगावे लागतात. आणि मनुष्याने शिकावं की माणसाने कर्म कसे करायला हवेत. म्हणजेच का श्रीरामाने सुद्धा वाईट कर्म केले होते का? आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होईल की परमेश्वर असून सुद्धा त्यांना कर्माचा भोग चुकला नाही, म्हणजे परमेश्वराने वाईट कर्म केले होते का? तर अजिबात नाही. कारण हा जो मनुष्य आहे ना, हा जो मानव आहे, तो अंधश्रद्धेमध्ये अडकलेला होता. आणि ह्या मनाची वृत्ती आहे ना, ती समाधान मानण्यावर असते. म्हणून श्रीरामांना हे सर्व बघा, हा पूर्ण चित्रपट आहे, हा पूर्ण संसारमय जीवन आहे. बघा हे रामायण मनुष्याला काय शिकवतं की मनुष्याच्या जीवनामध्ये जेव्हा संकट येतील ना, तेव्हा मनुष्याने कसं सामोरे जावं. बघा जेव्हा श्रीरामाने बघा त्यांच्या कुटुंबावर संकट निर्माण झालं, बघा सीतेचं हरण झालं, त्या रावणानं सीतेमातेला पळवून नेलं, तेव्हा श्रीरामांपुढे बघा नवीन प्रश्न निर्माण झाले होते. पण हे प्रश्न निर्माण करण्याचं काम हे कोण करत होतं बरं? कारण श्रीरामांना पूर्ण जनतेला, पूर्ण विश्वाला माहीत करून द्यायचं होतं की जो राक्षस होता तो रावण होता, म्हणजे या मनुष्यामध्ये सुद्धा राक्षसच आहे. जेव्हा मनुष्य अवगुणांचा अवलंब करतो ना, तेव्हा तो राक्षसच होऊन जातो. आणि हा राक्षसाचा बघा जेव्हा अहंकार निर्माण होतो ना, तेव्हा त्या अहंकाराची अधोगती होत असते. बघा तसा तो रावण राक्षस होता, राक्षसी वृत्तीचा होता. त्याच्याकडे बघा किती ऊर्जा होती, किती बघा बळ त्याच्याकडे होतं. सोन्याची लंका होती, तरीसुद्धा त्याच्या अहंकाराची राख रांगोळी झाली. ती कशामुळं झाली बरं? कारण त्याच्याकडे अहंकार होता. म्हणून रामायणामधून आपण हे शिकलं पाहिजे की श्रीरामांच्या आशीर्वादानं हे रामायण आपल्याला वाचायला मिळतं. या जीवनामध्ये त्याचा आपण उपयोग करतो. पण आपण कसा उपयोग करायला हवा की जर आपल्या मनामध्ये जर बघा रावणाकडून आपण हे शिकावं की रावणाच्या जीवनामध्ये एवढी धनसंपत्ती होती, भरपूर ऐशो आराम होता. बघा कितीतरी पैसा त्याच्याकडे होता, पूर्ण लंका त्यांनी सोन्याने भरलेली होती, तरीसुद्धा एक अहंकारामुळं त्याचा पूर्ण संपत्तीचा नायनाट झाला. त्या लंकेमध्ये कोणी राहिलं नाही. म्हणजेच तसं या आपल्या शरीराचं आहे. जर या शरीरामध्ये आपण अहंकार निर्माण केला ना, मीपणा निर्माण केला, तर आपल्या शरीराचं कधी अधोगती होऊन जाईल ना, कळणार सुद्धा नाही. म्हणून जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत अहंकार आपल्या मनामध्ये कधीच निर्माण करू नका. मीपणा आपल्या मनामध्ये कधीच निर्माण करू नका. कारण जोपर्यंत श्रीराम प्रभू आपल्या मनामध्ये बसतील ना, तेव्हाच आपल्या जीवनाचं सोनं होऊन जाईल. नाहीतर हा राक्षस असतो तो कायमचा आपल्या मनामध्ये असतो. पण त्या राक्षसाची जागा आपण लवकरात लवकर खाली केली पाहिजे, तरच श्रीराम प्रभू आपल्या बघा या जीवनामध्ये, या विश्वामध्ये आपली जागा निर्माण करतील
आणि आपल्या मनामध्ये बसून आपल्या जीवनाचं सार्थक करतील. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की आपल्या जीवनात जर आपल्याला यश संपादन करायचं असेल ना, तर वाईट मार्गांचा अवलंब करू नका. जर आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला आशीर्वाद पाहिजेत असतील, संतांचे आशीर्वाद पाहिजेत असतील ना, तर आपल्या आईवडिलांची सेवा करा. कारण बघा, एकीकडे तुम्ही कीर्तनं करता, भजनं करता, सत्संगाला जाता, बघा हप्त्यातून एक वेळ भक्तिमार्ग करता, पण दुसरीकडे जर आपल्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर आनंद मिळत नसेल ना, आपल्या आईवडील आनंद नसतील ना, तर तुमच्या वाट्याला पुण्य कधीच येणार नाही. तुमच्या वाट्याला ते पापच येणार आहे. समजून जा. आपली पहिली प्रतिक्रिया आहे ना, आपलं पहिलं खरं कोणतं नातं आहे ना, तर ते आईवडिलांचं आहे. आणि हे आईवडील साक्षात परमेश्वर आहेत. आणि हे परमेश्वर जर आपल्या घरामध्ये राहून जर दुःखी राहत असतील, तर तुम्ही भक्तिमार्ग किती जरी केला ना, त्याचा काहीच उपयोग नाही. म्हणून आईवडिलांची सेवा करा, भक्तिमार्ग तर करायलाच हवा. 2 वेळची उपासना करा. तुमच्या जीवनामध्ये सामर्थ्य आणि ऊर्जा आल्याशिवाय राहणार नाही. तुमचं जीवन सर्व समृद्धी आणि सुख सोयीने न्हावून निघेल आणि जीवनामध्ये परमानंद निर्माण होईल. जय जय रघुवीर समर्थ.